नमस्कार, मी राजू डांगे, राष्ट्रीय प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक आणि लाईफ कोच. आपल्या सर्वांचं संवाद सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. जो आपला आजचा विषय आहे तो आहे आरोग्य, स्वास्थ्य, हेल्थ. मित्रहो, जीवनामध्ये आपल्याला सुख, समाधान, आनंद उपभोगायचं असेल तर आपलं स्वास्थ्य, आपलं शरीर हे अत्यंत महत्वाचं आहे. देवाचे मंदिर, देही पंढरी, आत्मा पांडुरंग असं आपल्या आध्यात्मिक भाषेमध्ये आपण म्हणतो. कारण आपलं शरीर जे आहे हे गॉडचं, चैतन्य रूपी ईश्वराचं मंदिर आहे. आणि म्हणून आपल्याला शरीर हे अत्यंत आरोग्यदायी असणं महत्वाचं आहे. त्याच्यासोबत व्यावसायिक भाषेमध्ये बोलायचं झालं तर बॉडी इज अ मीडिया टू डील विथ द वर्ल्ड. आपल्याला जीवनामध्ये जेही ध्येय साध्य करायचे असेल किंवा तुमच्याकडे असलेली साधन सामुग्री, घोडा, गाडी, बंगला, आनंद याचा जर उपभोग खऱ्या अर्थाने घ्यायचा असेल, सुख समाधान उपभोगायचं असेल तर तुमच्याकडे तन आणि मन हे निरोगी असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि याच्यासोबत शास्त्रीय भाषेमध्ये आपण काय म्हणतो की इट्स अ ग्रुप ऑफ डिफरंट सिस्टीम. विविध संस्थांचं शरीर हे समुच्चय आहे. जसं रिस्पिरेटरी सिस्टीम असेल, नर्व सिस्टीम असेल, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल, हे सिस्टीम एकमेकाला कनेक्ट केलेलं आहे आणि तेव्हा कुठं आपली बॉडी तयार झालेली आहे. आणि हे शरीर हे अत्यंत महत्वाचं आहे तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याकरता, आनंद, सुख, समाधान उपभोगण्याकरिता. हे जन्मापासून मरेपर्यंतचं अंतर कापण्याकरता खूप महत्वाचं साधन आपल्याला हे ईश्वरीय या नेचरनी, या विधात्याने गिफ्ट दिलेलं आहे. म्हणून असं म्हटलं जाते, लाईफ इज अ गिफ्ट इट सेल्फ. जीवन ही विधात्याची अमूल्य भेट आहे. आणि ही जी भेट दिली, या भेटीचा उपयोग कसा आपण करतो यावर खरं जीवनाची क्वालिटी आपली नक्कीच अवलंबून आहे. आणि मित्रहो, तुम्हाला मी थोडक्यात 4 गोष्टी सांगणार आहे. तुम्हाला जर आरोग्यदायी, निरोगी राहायचं असेल तर सर्वात महत्वाचं 4 गोष्टीपैकी पहिली गोष्ट आहे की आपण रोज दैनंदिन चांगल्या दिनचर्येसोबत 1 तास तरी व्यायाम आपण केला पाहिजे. 1 तास व्यायामामध्ये जो आवडीचा व्यायाम आहे, यथाशक्ती यथा प्रकृती, आपल्या शक्तीनुसार, प्रकृतीनुसार, वयानुसार, आजारपणानुसार आपण 1-1.25 तास तरी व्यायाम नक्की केला पाहिजे. त्याच्यात वॉकिंग असेल, सायकलिंग असेल, स्विमिंग असेल, योगा प्राणायाम असेल, जो तुमच्या वयाला साजेसा आहे असा व्यायाम आपण केला पाहिजे. असं म्हटलं जाते, शरीराची हालचाल सुखी जीवनाची ढाल. थांबलेलं पाणी आणि वाहतं पाणी हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. थांबलेल्या पाण्यावर अनेक आजार, अनेक कीटकं होतात आणि वाहत्या पाण्यात निर्मळ निरोगी राहतं. तशाच पद्धतीने आपल्या शरीराची हालचाल होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासोबत दिनचर्या सुद्धा आपली अत्यंत महत्वाची आहे. दुसरं मी थोडक्यामध्ये सांगणार की दुसरा जो फॅक्टर आहे तो आहे आहार. जर आपला जसे खावे अन्न तसे व्हावे मन, म्हणून शक्यतोवर आपण आपल्याला पचेल असा, सहजता असेल असा सात्विक आहार खाल्लं तर नक्की तुमची निरोगी राहण्यामध्ये तुम्हाला मदत होतं. आणि हा आहार अत्यंत महत्वाचा आहे. आहार किती खावा, कसा खावा हा जास्त महत्वाचा आहे. पूर्वी WHO नुसार आपल्याला 2400 कॅलरी आहार बैठे काम करणाऱ्याला लागत होता, पण आता त्यांनी 2200 कॅलरी आपल्याला आहार लागतो. दैनंदिन काम करण्याकरता हा 2200 कॅलरी आहार हा आपल्याला सफिशियंट आहे, पुरेसा आहे. आणि याच्यामध्ये साधारणतः आहार घेताना पोटाचे आपण 4 भाग जर केले तर 50% भागामध्ये अन्न असलं पाहिजे, 25% भागामध्ये पाणी आणि 25% भाग हा हवेकरता सोडला पाहिजे. कारण हे जे आहे ही लॅबोरेटरी आहे, ही प्रयोगशाळा आहे. याच्यामध्ये जे अन्न टाकणार त्याच्या क्रिया नक्की तुमच्या शरीरावर होणार. आणि म्हणून जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर सात्विक सकस आहार, जो काय सप्तरंगी आहार आपल्यामध्ये गेला पाहिजे. आणि नक्की आपल्याला नेचरने असं तयार केलं जे तुमच्या एरियामध्ये पिकतं ते साधारणतः आपल्या शरीराला आवश्यक असतं. दिस इज नॉट डस्टबिन, दिस इज अ ज्वेलरी बॉक्स. त्याच्यामुळं इतका काळजी आपण या 2 ते 3 इंच जिवे करता 6 फूट शरीर बेकार करायचं नाही. चव जी आहे ती इथपर्यंतच असते, त्याच्या पलीकडे काही चव नाही. आणि म्हणून आपल्याला जी काही आहार कॅलरीज लागतात तेवढ्या कॅलरीज आपल्याला दैनंदिन जर मिळाल्या
तर तुम्ही नक्की, कारण जास्त घ्यानं तर अधिक पचवण्याकरता तुम्हाला ऊर्जा लागणार. म्हणून हा चांगला आहार, पोषक आहार आपण घेतला पाहिजे. हा आहार घेतला तर नक्की तुम्ही निरोगी राहू शकता. हा आहार जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. अति खाणं म्हणजे कंबर खोदणं. अति खाल्ल्यास सुद्धा त्याचे दुष्परिणाम नक्की होऊ शकतात. म्हणून प्रमाणबद्धता, जसं ताटामध्ये मीठ प्रमाणबद्ध असतं, भाजीमध्ये मीठ प्रमाणबद्ध असतं, तसं आहारात सुद्धा प्रमाणबद्धता असली पाहिजे. त्याच्यासोबत तिसरा मी फॅक्टर तुम्हाला सांगणार, तिसरा महत्वाचा घटक आहे विश्रांती. वी आर नॉट मशीन. आपण मशीन नाव आहे. शरीर मशीन नाही आहे. शरीर इज अ लाईव्ह बॉडी, आणि ह्या लाईव्ह बॉडीला आपल्याला विश्रांती, पॉज हा अत्यंत महत्वाचा आहे. त्याची कार्यक्षमता वाढवायची असेल, त्याची पोटेन्सी, इफिशियन्सी वाढवायची असेल, तर आपल्या शरीराला पॉज देणं अत्यंत महत्वाचं आहे. पॉज म्हणजे काय, दर 2 तासांनी 5 मिनिटं तरी तुम्ही रिलॅक्सेशन टेक्निक म्हणा, शांत बसणं म्हणा, हे आपण केलं पाहिजे. संध्याकाळचा जो ट्रान्स पिरियड असतो, जो रात्रीमध्ये रूपांतरित होतो, संध्याकाळ रात्रीमध्ये, तर त्यावेळी सुद्धा 10 ते 15 मिनिटं आपण शांत बसलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींनी नक्की तुम्हाला विश्रांती, आणि रात्रीची जी झोप आहे ती अत्यंत महत्वाची आहे. ती झोप जर रात्रीची शांत डीप स्लीप तुमची झाली तर दिवस चांगला जातो. दिवस चांगला गेला तर रात्र चांगली जाते. आणि झोप येण्याकरता 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे. आपण थॉटलेस म्हणजे विचाररहित होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपलं शरीर थोडं थंड पडलं पाहिजे, आणि शरीर जर थंड पडलं तर झोप लवकर येते. आणि आपण थोडंसं अवयवांना थकलं पाहिजे, म्हणजे एक कष्टदायी कामा दिवसभरात थोडेसे झाले पाहिजे, तर झोप तुम्हाला निवांत येतं. आणि झोप जर शांत लागावी असं वाटत असेल तर आपण सुरुवातीला जेवण आपलं थोडं लवकर झालं पाहिजे. म्हणजे झोपण्यापूर्वी 3 तास अगोदर जेवण घेतलं तर आपलं पचन होऊन जाते, आणि पचन झालं की मग तुम्हाला त्रास होत नाही. त्याच्यासोबत कोमट पाण्यामध्ये आपण पाय डुबून थोडा 10-15 मिनिटं ठेवले पाहिजे. झोपण्यापूर्वी कर्कश सिरियल न पाहता जे चांगले सॉफ्ट म्युझिक आहे, सॉफ्ट रीडिंग आहे, ते आपण शक्यतोवर केलं पाहिजे. हे जर केलं तर तुमची जी झोप आहे ती स्वस्त होणार, आणि खूप सुंदर प्रवास झोपेमधला सुद्धा महत्वाचा आहे. ती शांती तुमच्या अवयवाला एक चांगली विश्रांती देतं, आणि तुम्हाला निरोगी राहण्यामध्ये मदत करतं. चौथा जो फॅक्टर आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, तो म्हणजे जीवनातील सकारात्मकता. ज्या व्यक्तीकडे सकारात्मकता आहे तो उत्तम पद्धतीने जीवन जगू शकतो. आपल्याला या नेचरनी, विधात्याने काय दिलं नाही याच्यापेक्षा काय दिलं हा विचार करणं जास्त महत्वाचं आहे. मित्रहो, आमच्या दृष्टीबाधित बांधवांना भेटा, तुम्हाला तुमच्या डोळ्याचं महत्व पटेल. तुम्ही आमच्या डिसेबल पर्सन, दिव्यांग बांधवांना भेटा, तुम्हाला हातापायाचं महत्व पटेल. तुम्ही आमच्या गतिमंद बांधवांना भेटा, तुम्हाला तुमच्या माइंडचं महत्व पटेल. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचं महत्व त्यांना भेटल्यावर नक्की कळणार की आपल्याला देवाने किती मोठी गिफ्ट दिलेली आहे. त्याच्यामुळे रडत बसू नका, सकारात्मक राहा, आणि देवाने दिलं त्याच्यात आनंद घ्या. याचा अर्थ तुम्ही आळसी बना असं नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधानी राहून महत्वाकांक्षी आणि पुढचं कार्य आपल्याला करायचं आहे. रडत बसायचं नाही. आणि म्हणून आपल्याला जीवनामध्ये बघण्याचा दृष्टिकोन, आपल्या स्वतःकडे सुसंवाद करण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे. आणि इतरांशीही बोलताना चांगलं मधुर मवार बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे. वादापेक्षा संवाद हा जास्त महत्वाचा आहे. तर मला असं वाटते ह्या गोष्टी जर जीवनात आपण पाडल्या तर आपण निरोगी राहायला अत्यंत महत्वाचं भूमिका आपण करू शकतो. थोडीशी विनोद बुद्धी सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे. असे अनेक फॅक्टर आहेत, त्याच्यापैकी हे महत्वाचे फॅक्टर आपल्याशी चर्चा केलेले आहे. आणि हा आपला निरोगी राहा, ज्या नाही तो ज्या आहे. तर तुम्ही जर चांगले निरोगी तर हे विश्व सुंदर. जर तुम्ही बेडवर आहे तर विश्व कितीही सुंदर असलं तरी आपल्या कामाचं नाही. आणि म्हणून आपली काळजी घेणे म्हणजे आपल्या परिवाराची काळजी घेणे. आपण जर आजारी पडलो, काळजी घेतली नाही तर तुम्हाला पण मॅन मनी मटेरियल सगळे घरातले नातेवाईक कामी लागतात, त्यांची मनी पैसा खर्च होतो,
साधन सामुग्रीचा अपव्यय होतो, प्रॉडक्टिव्हिटी सांगते, कौटुंबिक सोबत सामाजिक नुकसान होते, आर्थिक नुकसान होते, देशाचं नुकसान होते. आणि म्हणून आपल्या स्वतःची काळजी घेणे म्हणजे किती जणांची, आपल्या कुटुंबाच्या परिवाराची काळजी घेण्यासोबत किती जणांची काळजी घेणे हे नक्कीच आहे. आणि म्हणून आपलं आरोग्य अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या जीवनात आनंदी, उत्साही आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर नक्की स्वतःला वेळ द्या, निरोगी राहा. हेल्थ इज मोर दॅन वेल्थ. पैशापेक्षा जास्त, वेल्थपेक्षा जास्त महत्वाचं आहे. कारण ते प्रायोरिटीने, ते प्राधान्याने आपण त्याच्याकडे लक्ष पुरवलं पाहिजे असं मला वाटते. आजच्या दिवशी संवादात हाच आपल्याकरता संदेश. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.